राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 25 ठळक बातम्या। बँक खात्यात 1 रुपया जमा करण्याची चाचणी झाली। लवकरच कापूस आणि सोयाबीन मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर। म्हणजेच की राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या 10 सप्टेंबर पासून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सप्टेंबर मधील अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे जिरायती पिकासह फळबाग व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करावा। अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट नुकसान ग्राह्य धरून तातडीने पीक विमा मंजूर करण्यात यावा। तसेच सोयाबीनला हेक्टरी 1 लाख रुपये, फळबागेला हेक्टरी 2 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी। ऊस, केळी, हळद, नगदी पिकांचे 100% नुकसान झाले आहे, त्यामुळे संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यात यावे। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाही अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या घोषणा। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा। तर मित्रांनो, घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18,000 रुपये दिले जातील। म्हणजेच की अमित शहा म्हणाले की राज्यात भाजपचे सरकार आल्यास मा सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18,000 रुपये दिले जातील। एवढेच नाही तर पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातील महिलांना आश्वासन दिले आहे की सरकार स्थापन झाल्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 2 LPG सिलेंडर मोफत दिले जातील। त्यानंतरची महत्त्वाची घोषणा म्हणजेच की पक्षाने जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले तर वृद्ध, विधवा आणि अपंग लोकांना 3 पटींनी अधिक पेन्शन म्हणजेच की दर महिन्याला 3,000 रुपये दिले जातील। आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या राज्यात ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळते। यामध्ये वाढ करून दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा म्हणजेच की PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले जातील। राज्यात आपले सरकार आल्यास PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांऐवजी 10,000 रुपये दिले जातील, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले। जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले तरच योजनेचा लाभ दिला जाईल, असे भाजपने जाहीर केले आहे। शेतकरी मित्रांनो, अपडेट महत्त्वाची आहे। PM किसान योजनेअंतर्गत शेवटचे अपडेट खूपच महत्त्वाचे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने आता बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय GR काढला। त्यानुसार आता आपले सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता येणार नाहीत, तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। राज्य सरकारने या संदर्भातील GR देखील काढला आहे। आपले सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे। आजपासून यांच्याकडे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार आजपासूनच रद्द करण्यात आले। यामध्ये आशा सेविका, सेतू केंद्र, त्यासोबतच आपले सरकार सेवा केंद्र, समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला अर्ज करता येणार नाही। तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला नवीन अर्ज करता येणार। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शासनानं हा महत्त्वाचा निर्णय का घेतला? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। तर मित्रांनो, आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे। या योजनेसाठी नोंदणीचे काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलं आहे। शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच आजचा हवामान अंदाज म्हणजेच की आज हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा तसेच पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज दिला। तसेच यावेळी या दिवशी कोकणांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे। विदर्भातील सर्वत्र जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी जास्त पाऊस पडणार आहे। मराठवाड्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली आहे।
कर्मचाऱ्यांसाठी छोटी अपडेट परंतु मोठी खुशखबर। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना अखेर मंजूर केली आहे। आजची सर्वात मोठी बातमी। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेला पीक विमा म्हणजेच की पीक विमा भरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। पीक विम्याची थकीत रक्कम मिळावी यासाठी स्वतंत्र भारत पक्षांच्या नेतृत्वात 9 सप्टेंबरला शेतकरी कृषी आयुक्तालयावर धडक मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चांमध्ये राज्यभरातून शेतकरी येणार असल्याची माहिती पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केली आहे। सध्या कांदा बाजारात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे। अशातच कोल्हापूर शाहू मार्केट यार्डातील कांदा बटाटा बाजारपेठेत कांद्यांच्या आवकेत दुपटीने वाढ झाली आहे। परिणामी भाव कमी झाला असून सरासरी 350 रुपये 10 किलो असा भाव आहे। असे असले तरी देखील किरकोळ बाजारपेठेत अद्याप कांद्याला भाव 30 ते 50 रुपये प्रति किलो भावाने मिळत आहे। नव्या कांद्यांची आवक ऑक्टोबर नंतर होणार आहे, त्यामुळे सध्या घाऊक कांद्याला उठाव चांगला मिळत असल्याचे चित्र आहे। सणासुदीत कांद्यांची आवक वाढणार आहे। श्रावण महिना संपल्यानंतर पहिला मोठा सण येतो तो म्हणजे गौरी गणपतीचा। गणेश उत्सवांचा सण हा संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, परंतु हा उत्सव लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेजण मोठ्या आनंदाने सेलिब्रेट करतात। यामुळे नवी मुंबई मनसेने नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून विनंतीचा अर्ज केला होता। यानंतर महापालिकेने तात्काळ ॲक्शन घेतली आणि नवी मुंबई मधील शाळांना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय फक्त नवी मुंबई या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारने काल रात्री उशिरा मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। ते शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी बघू शकतात, पुणे छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात नवीन मस्त विद्यालय महाविद्यालयांसाठी जागा देणार। त्यानंतरचा निर्णय शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देणार। त्यानंतर कृषी विभागाकडून देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांसाठी बिर्ला मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारेल। विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात येणार। त्यानंतर अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार। 36,000पेक्षा जास्त केंद्र प्रकाशमान होणार। त्यानंतर थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजांची रक्कम माफ करण्यात येणार। अशा प्रकारे काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत। या आठवड्यात सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले। आता पीक विमा कंपनीकडून पीक नुकसानीच्या पूर्वसूचना 72 तासांच्या आत देण्याबाबत आवाहन केले जात आहे। मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक सातत्याने व्यस्त किंवा आउट ऑफ कव्हरेज मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत। राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने 360 कोटी 25 लाख रुपयांची मदत म्हणजेच की निधी वितरणास शासनाने अखेर मंजुरी दिली आणि लवकरच अनुदान 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। जिल्ह्यांची यादी आणि महाराष्ट्र शासनाचा GR आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितला आहे। शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आणि शेवटची संधी म्हणजेच की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभांसाठी पात्र ठरलेले शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यामुळे ते लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 7 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच की विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर म्हणजेच की CSC सेंटर आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे। त्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये जमा